ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं जगन्नाथं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभो आनंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुण दूर हमसे कीजिए लीजिए हमको शरण में हम सदा चाहे ब्रह्म चिंतक वीर व्रत धारी बने हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करे दे सत्य बोले झूठ जाने मेल आपस में करे हे प्रभु नंददाता ज्ञान हमको दीजिए प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हो हमारा, तेरे यश गाया करें हे प्रभु नंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुण दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए अनंत संत पावयगे अनंत संत पावयगे तेने विसरलो आपणाचे तेने विसरलो आपणाचे आपण आपण पाहता दिसेना आपण आपण पाहता दिसेना रूप गवसेना दोही कडे रूप गवसेना दोहीकडे देव आपण आहे दोहीकडे देव आपण आहे संगहान साहे संगहान साहे माझा मद संगहान साहे माझा मद भार झाला बहुत माझा मद भार झाला बहुत देखत देखता कळो आला देखत देखता कळो आला भार पाहिन विचार कळवाला भार पाहिन विचार पुढे सार विचारना पुढे सार विचारना
विचारण झाली रामी रामदासे, विचारण झाली रामी रामदासे, मुक्त केलेली मुक्त विचारण राजे रामी रामदासे, सर्व ही संगासे मुक्त केली, सर्व ही संगासे मुक्त केली, मुक्त केली मोक्षा मुक्तीची उपेक्षा, मुक्त केली मोक्षा मुक्तीची उपेक्षा, सुटली अपेक्षा कोणी एक, सुटली अपेक्षा कोणी एक, अनंताचा अंत पावगे, अनंताचा अंत पावयागे, पावयागे, पावयागे. किती छान भजन आहे. अनंताचा अंत पाहावया गेलो. आय वेंट टू स्ट्राइव, वेंट टू, अनंत म्हणजे काय, इन्फिनिट, उसका अंत, उसका उनका 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 क्या है, फाइंड द एंड ऑफ दैट. And while searching, doing that, I forgot myself. Okay, and the beauty of this among it, from the last word, the next line starts. त्याने विसरलो आपण असं, doing that I forgot myself. आपण there I could not find myself. Like what last time we discussed, प्रेम गले साकरी ताना दोन समाय, एक मैया एक हरी दो रहना पर, रूप गव सेना दोन्हीकडे. I could not find anything. And the funny part of this, it was what, दोही केळे देवा आपण, I found what, that there also and here also, both places I found the Lord is himself. आणि संघ हा नसा आहे माझा मज, and I was totally aloof from it. And during this process, now what has happened is, माझा माझा भारत झाला होतं. My egocentric desires, ego has so much luggage on me that my own self has become a burden for me. आणि देखता देखता कळवा आला. Slowly by introspection, negation, detection, substitution, I've come to know this. कळवा आला भार पाळीन विचार. I've come to know this burden, and now I'm going to, as I said, introspect, detect, negate, and try to analyze it. सारासार विचारणं. विचारणं झाली रामी रामदासची. When I thought over, says Ram Swami Ramdas, all the attachments and bondages were freed, and even the desire of moksha, liberation, that too also I've thrown it out, and I have there is absolutely no desires left in me now. Totally अपेक्षा एक आहे, कोणी एक पण अपेक्षा कसलीच नाही. Expectation from anybody, even iota, leads to sorrow. ते छान अभंग आहे. त्यांचं सांगावं वाटलं वाटलं. हरि ओम, ऑल फ्युअल स्टार्ट, विल स्टार्ट. कृतिमहो ददौ पतन कारणम्, अलम शाश्वतम् गति निरोधकम्. We're taking that now. How many of you I can have books? Ramakant, you have got everyone. I have ordered it is going to come this week. Okay, okay. Vaibhavi, you have got book? Vaibhavi? I can't No. hear you. Vaibhavi. Am I Ah, audible? no. Yeah. Now हा. you can use. No, I don't have the book, but रवी दादानी पाठवले होते पिक्चर्स, ते आहे माझ्याकडे. Fine. फोटोग्राफ Very good. पाठवले होते मोबाईल मध्ये, ते Barabar. आहे. Ah, ah. So Ravi, read. We'll start with the first one, so that what will happen, we can catch up with the thing. In the vast ocean of actions. In the vast, Ah, in the vast in the oceans of action. in the vast ocean of actions, impermanent result is the cause for fall of man and is a barrier to progress.
An individual's fall is due to impermanent results of actions, and they obstruct his progress and prevent him from reaching his goal. The desire to enjoy the results of actions prompts man to act. He expects such enjoyments to give everlasting happiness. But actions, whether worldly, religious, or scripturally enjoyed, always yield impermanent results. These results may be in the form of worldly or otherworldly enjoyments like money, property, or heaven. Actions themselves, being conditioned by time, space, and a person's capabilities, cannot yield everlasting or infinite results. The addition, multiplication, or geometric progression of the finite can never result in the infinite. Man, unfortunately, gets attached to these momentary experiences of joy that he gains from impermanent results. When the results end, the joy too ends. But a longing for the joy is left in our mind. This impression, samskara or vasana, creates a desire for further enjoyment. Once the mind gets agitated by a desire, man cannot sit peacefully. He is perforce prompted to act so that he can gain the desired result and quieten the agitated mind. In this way, man acts to enjoy, and the resulting attachment again makes him act. He therefore gets into a vicious circle of action, enjoyment, action, enjoyment. This vicious circle of action is compared to a vast ocean, as it appears endless and difficult to cross over. बस क्लियर है क्या? Or you need explanation? Everything clear? Basically, see, whatever enjoyment, happiness, and joy we get of the action is, what, we are comparing it to some other joy which we have got in our past life, and then we try to correlate between that and say, "Arey, I got so much happiness by doing this, so by doing now the second some other thing, I'll get a joy more than that or equivalent to that." So always, I just analyze it that always joy or happiness is in the present. Of past things we don't cannot have. Yeah, we can at the most think of it, but that joy or happiness will be always in the present. I got 98% of a percent marks in 12th. I'll be overjoyed at that time. I'll be giving speech to everybody, jumping, everything. But that joy was at that time. That joy after a span of 30, 40 years, I'll not be able to enjoy it. I got a son. I got married. All the joys or all the happiness which were there were at for that particular time. Now I can similarly whatever is I am going to get in the future will be in the future, that is uncertain. Therefore, all the scriptures and shastras said the present is in our hand. Let us enjoy and be happy at the present. Okay. And why can't we? I just thought came in my mind. Why can't we do the other way around, vice versa? Instead of enjoying after the actions, let us enjoy ourselves for doing the actions. If I'm suppose working in a company or a firm or a five company firm, I'm a homemaker. While doing the job itself, if I get seek joy in that, happiness in that, then there is nothing like it. मग कुठे मग ढूंढो ढूंढो रे साधने के हेच येणार नाही ना मग. इधर ढूंढो उधर ढूंढो किधर से मिल रहा है सुख. मला इथंच मिळेल कशाला गरज आहे काय पण त्याला फॉर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज दिस ब्लडी स्टडी ग्रुप आहे दिस डर्टी माइंड. The mind is like a monkey. Monkey you can give to anything. You can compare to amoeba also. How the amoeba multiplies, similarly the thoughts goes on multiplying continuously. सारखं काय कुठला विचार कधी येईल ना कोणाच्या बापाला समजणार नाही. And that thought will be so powerful that it destroys a person's life. The frictions in the house, the environmental, what, communal disharmony. What is so many factors are there? How do they crop up? Because that particular mind is not in a state of quietude and peace. If you see a simple thing, if I am sitting and I get everything whatever I want, why would I go and unnecessarily search for happiness somewhere outside? मला तर खूप असं टेक अ प्रॅक्टिकल एक्झाम्पल मला खूप भूक लागली
आणि माझ्यासमोर छान जेवणाचं ताट आलं, सगळं पोळी भाजी भाकरी गोड ताक सगळं आहे त्याच्यात. मग बाहेर जाईन का कुठेतरी? Would I go outside? No, there's no need. Similarly, if I have come to understand that the joy which is I am searching for it is irrespective of all the things. The joy is by itself is there in me. I have just to dig it out, or I have to search for it, or I have to realize it. आता म्हटलं ना आपण त्या अभंगात म्हटलं होतं ना, कळवाला भार राहायला विचार म्हणजे once I come to know this that all this is just a burden I am creating for my own self, then I'll be free of it. Your husband, your wife, your children, your grandparents, your parents, all are everything relation is all relations are temporary. याच्यात म्हटलंय ना आपल्या गीत रामायणात, दोन ओंडक्याची काय काय त्याला दोन ओंडक्याची त्याला दोन ओंडक्याची भेट होत सागरात, एक लाठी तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. इट्स लाईक टू logs coming together in a sea. They meet each other for wait for a moment and again separate, not to be meeting, not to meet again. Similarly, our life is there. So many people come across, we meet them and we get dispersed. And to have that notion that my relationship and my wife and my husband and my children and my parents and all of them are going to remain permanent is foolishness. And on top of it, we are trying to find a permanent happiness and permanent solution with this impermanent relationship. How is it possible? I ka shakya. I just analyze. Once you start analyzing and thinking over it, na, you'll see the क्या त्याच्यातलं nothing is there in that. Absolutely, there is nothing. And then slowly you come to realize that even if the things are there, I will be happy. Even if the things are not there, I will be happy. Even if someone criticizes, I will be happy. Even if somebody praises you, I will be happy. आपला हा ना कुठला अभंग आहे रे तो? कोई वंदो कोई निंदो कोई कैसे कहो रे, राम साथे प्रीत बांधी रघुनाथ साथे प्रीत बांधी होय तैसे होय रे. है ना? यावेळेला रामाबरोबर आपण आपलं प्रेम रिलेशनशिप प्रस्थापित करतो. द मोमेंट द रिलेशनशिप बिटवीन मी अँड द लॉर्ड राम इज फॉर्म, then people will be criticizing me or praising me, it hardly makes a difference because my relationship with the Lord is permanent. आणि एक आपला मिलिंद नेहमी सांगतो, म्हणजे एक म्हण आहे, निंदोमत सराहना पडे आणि सरावमत निंदा पडे. Don't praise anybody a lot. A time will come when you'll have to criticize him and see negativity. And don't criticize somebody so much. One point will come where you'll see his goodness and the good qualities. And therefore, this balance, if I find in my life, everything will be smooth. And that balance we are searching through the scriptures and now through Upadeshasana. Okay? Continue. If anything is there, you can interrupt me. माझं काय नाही. We are study group आहे. हे असं नाही की प्रवचन नाही आहे की मीच बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं काय तुम्ही बोलत. A man caught up. Ramakant, I think you have the book, na? Yes, I just one thought came. You said, na, action enjoyment. It is like a whirlpool. Yeah. And one more thing. चक्र आहे ना रे. कॉफी पिली की मला वा बरं वाटतं, मग चहा प्यायला लागतो, मग कॉफी पितो, परत चहा पितो, चाललेलं आयुष्यभर. So you have to come out of that whirlpool. Absolutely. आता पुढे the next paragraph is your whirlpool paragraph. Did you read? I did not read that. I just told you. Okay. A man caught up in the vicious whirlpool of action is unable to progress mentally or spiritually. His mind remains totally preoccupied by his desires and he finds it impossible to come out of his old habit of wrong thinking and action. Progress is only possible when one gives up previous attachments to habits and thoughts. On the ladder of evolution, we have to lift our foot off the lower rung in order to evolve to a higher state. So true, no? We get as no one catches us. Our own thoughts catch us. And in that own tongue, what expect that everyone should recognize me. अरे मैं इतना करती हूँ क्या करता हूँ, लोगों को काय काय जाणीवच नाही, समजतच नाही.
एवढं करतो मी रात्रंदिवस सगळं जपतो, कोणाला समजत नाही. आणि त्याने मला ऍटलीस्ट एकदा तरी म्हणायला पाहिजे ना, वा वा किती छान केलं, तुमच्यामुळे सगळं झालं, एकदा तरी म्हणा. आणि कोणी कुत्र म्हणत नाही, कुत्र पण आलं तर भाव करतो. आणि मग त्रास होतो, अरे मी इतकं करतो आणि कोणी मला काही विचारतच नाही. मग आपणच आपला त्रास करून घ्यायचा, उपयोग काय त्याचा? प्रत्येक ऍक्शनला सी एव्हरी ऍक्शन ऑफ युअर्स विल बी नॉट रेकग्नाइज्ड nationally or internationally. Therefore, that thought which we learned in the Narad Bhakti Sutra, that my Lord is with me, always looking after, in front of me, behind me, above me, next to me. He knows what is right. अरे देवाला समजलं मी करतोय बा, त्याला बाकीच्यांना समजण्याची आवश्यकता काय? हा जर विचार आला तर मग मला काय कधी आयुष्यात त्रास होणार नाही, की माझ्या कृष्णाला माझ्या रामाला समजतंय की मी काय करतो. ही नोज नो व्हॉट सॅक्रिफाईस आय एम डुईंग अँड व्हॉट एव्हरीथिंग व्हॉट आय एम अंडरगोइंग. ही नोज. बट ही नोज देन व्हॉट देन, पण रडारडी नको. अगेन यू स्टार्ट काय, अरे ह्याला माहिती पण कोणाला समजा, देवा तुला सांगतो मी, कोणाला समजत नाही. कसं झालं? आय द फर्स्ट सेंटेन्स टुडे वॉज अन आयोटा ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम एनीबडी विल गिव्ह यू सॉरो. एक कणभर कोणाकडनं तरी अपेक्षा असेल ना, मनभर दुःख होईल. काही अपेक्षा ठेवायचं नाही, आपलं कर्तव्य आपण करा. पण ज्या वेळेला अपेक्षा नसतात, तुम्ही आपलं आयुष्य एकदम सुखकर छान असेल. प्रयत्न करू ना, एकदम काय होणार नाही. Small thing, even a small thing, like if I'm like in office or anywhere, if I'm smiling and I'm expecting a smile back or a good morning and you return, if I don't get that, then my string of thoughts start. Oh, why didn't they smile? Is it you didn't like me? Am I not looking good? Or like a string of thoughts continue. Yeah. That's I remember once it's a chain of thoughts. Yeah. The same thing. I remember an incident very, very long back. I mean, I was a child at that time. I helped one granny to cross the road. Actually, I took her hand and we crossed the road. Traffic cross and then I waited there looking at her. She turned and she started walking. And I thought, why am I standing? So I was expecting a thank you from her. आणि तिला काय थँक्यू नाही, ते गेली चाललं निघून. म्हणजे आपलं कुठे कुठे किती छोट्या गोष्टी पण आपल्या किती अपेक्षा असते बघा, की आपण काहीतरी केली की त्या थँक्यू म्हणावं, भिकारी नमस्कार करावा. किती फालतू गोष्टी किती अडकलेलं असतं आपलं मन. म्हणून मन आपलं आहे ना, ज्या माणसाचं मन आपल्या ताब्यात आहे त्या माणसाला कधी कुठल्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. काहीतरी सुपरस्टिशियस we build it up from there. And so many, you just think of our mind, each of one of us, there are so many superstitions. डावा पाय पहिला टाकायचा, घराच्या बाहेर तर उजवा पाय पहिला टाकायला पाहिजे. मग सकाळी उठल्या मी जर हात नाही लावला जमिनीला, करायचं नाही म्हटलं, खरा दिवस गेला. काय फरक पडतो यार. जे करता जर आपण म्हटलं प्रत्येक श्वास जर आर यू ब्रीदिंग ऑन युअर ओन, द ब्रेथ इज एव्हरी ब्रेथ इज ग्रेस, द डायजेशन इज गोइंग ऑन इज ब्लेसिंग्स, वॉट एव्हर यू आर एबल टू सी इज हिज इन्फायनाइट व्हॉट इट से generosity, bliss. Everything of it, of our life is only regulated by the Lord Himself. And when such is the position, why should I take something on my own self? हो ना, कशाला माझ्याकडे वार घ्यायचं कुठली गोष्ट. There are some things which are not needed and we unnecessarily bring them into our life, and then we get frustrated and depressed. And so many things. Just analyze yourself that by which thing I am unhappy. Analyze. Each one of us, maybe everyone will have some other, some different reason or a cause or desire. कोणाला घर पाहिजे असेल, कुठलं तो अभंग आहे कबीराचा दोहा, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन रहते उदास. कोई तन दुखी, कोणाला आजार पण असेल, कोणी धन दुखी, पैसे नाहीये. कोई तन दुखी, कोई धन दुखी, कोई मन सॉरी कोणी मन दुखी, मन दुखी आहे का, आय वॉन्ट रेकग्निशन फ्रॉम द सोसायटी, आय वॉन्ट टू हॅव पद्मविभूषण. कोणी पद्मविभूषण दिलं नाही की ह्याचं झालं, मी इतकं केलं आणि स्वामींनी माझं काही म्हटलं नाही, काय झालं नाही. ज्या वेळेला अपेक्षा आली ना, तर तुमचं निष्कर्ष. अँड मजा काय माहितीये का, गॉड इज व्हेरी इगर. वन ऑफ द सेंट्स उनके पास जो जाते थे स्टूडेंट्स, दे शुड टेल that Bhagwan is very eager to give you the fruits so that he becomes free. And there are devotees like the many, the Tukaram, Namdev Maharaj, all the devotees who say that
वी आर जस्ट डुईंग इट, वी डोंट वॉन्ट नथिंग फॉर अस. मग तो देव आपल्या ऋणात राहतो. ही बिकम्स इंडेटेड टू अस. आम्ही सगळं देतोय, हा काहीच घेत नाही आणि पुढचं करत चाललंय. थिंक ना, यू आर वर्किंग फॉर सम पर्सन in a personal capacity day in and day out, and you are not taking pay. So what will happen? पगार नाही करत घेत, दिवस रात्र काम करतात, दिवस रात्र राबताय, मग काय होईल? त्या माणसाला आज वाटेल अरे हा इतकं करतो आणि काही देऊ शकत नाही. द मोमेंट इव्हन समथिंग ऑफ क्रॉप्स ऑफ इन अ लाईफ विल बी द फर्स्ट पर्सन टू हेल्प यू आउट. Likewise also, when I do the things in the Niskam Karma Bhav, that without expecting the fruit, I go on serving as my duty and my responsibility to serve my parents, my family, my society, my nation, everyone. I do it. The people will say yes or no. That itself will give us a आपलं बँक बॅलन्स वाढत जाईल. पण त्या क्षणी तुमचं झालं ना, कोणीतरी केलं, हा वा खूप छान झालं, ते झालं, पगार देऊन मोकळा झाला असेल. ओके. आणि व्हरपूल ऑफ ऍक्शन, बरोबर आहे रमाकांत. And they see who has followed. Just tell me one thing and we'll go on. So this is a very important thing. In each one of our life it comes. I formulate a habit for some good reason. सांगू का चैतन्य? Okay, I'll tell. Bundas, क्या फर्क पड़ता? I have a phobia of going to some place at a particular punctually at a particular time. I want to go reach that place in the stipulated time. Suppose 6:30, I have to be there by 6:30. It is just brought up from my childhood. And what happens is, see, if you are living in a family or something, it doesn't happen for some reason or the other. And if it doesn't happen, then I start getting problem internally. And it reaches such a height that the week before last, there was the blood clot in the eye. The blood pressure shot up so much. Who made this thought? My own self. काय फरक पडत होता? Who was कोणाला त्रास झाला? मला त्रास झाला. आता बीपीच्या गोळ्या कोणाच्या सुरू झाल्या? माझ्या झाल्या. कशामुळे झाल्या? तर माझंच वेड्यासारखं विचार करण्यामुळे. जर if see, there are solutions for everything. If I had thought that Baba, you go your way, I go my way, there is no problem. There are solutions that you want things to happen according to your wish, and there the problem starts everywhere. A small thought which is, and this is a good thought also. Therefore you said, ते म्हणतात ना, काटाने काटा काढायला पाहिजे. म्हणजे काय? आधी एक काटा घ्यायचा, त्यात जो काटा रुतलाय त्या चांगल्या काट्याने तो काटा काढायचा, आणि मग चांगला काटा हातात ठेवायचा का, तो पण टाकून द्यायचा. म्हणजे व्हर्च्यूस ऑल्सो, म्हणजे कुठली बेडी लोखंडाची, चांदीची, सोन्याची पण बेडी, ते बेडीच ना. The handcuffs of iron or silver or gold are handcuffs that they are binding you. So the virtues also have to be left, because I should know what my goal is in my for me. And if I forget, or if I for a momentary thing I become negligent about my goal, then all these problems will start. Therefore Gurudev सारखं मला गुरुचं एकच वाक्य आहे, an alert and vigilant mind alone can give you success. Progress. And that mind which is there, we have to see that how slowly how it becomes under our control. नाही तर कुठल्या विचाराला काही केलं काय फरक पडतात, म्हणजे किती त्रास होणार, आणि त्रास दुसऱ्याला आपल्याच होतो. विचार करून मी करणार, किती विचार करणार. आता कुठली तरी इच्छा पूर्ण होत नाही, माझी इच्छा का पूर्ण होत नाही? मी एवढं सुचव काय विचारलं होतं? मी फक्त म्हटलं होतं की मला एक घर द्या. आता एवढं 50 वर्षात एक घर पण नाही झालं. मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, मुला मुलीचं चांगलं करिअर व्हायला पाहिजे. नाही, मी सगळं करते, पैसे देते, सगळं फी भरतो, ट्युशन लावले, क्लास येतं, ते पोरं काय करतच नाही. दुसऱ्याच्या पोराला 800 मार्क मिळतात, माझ्या पोराला 60 मार्क मिळतात, 60%. का बरं असं? मार्कावर आयुष्य नसतं एक सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जीवात स्वतःचं प्रारब्ध आणि कर्म घेऊन आलेला आहे जन्माला. एव्हरी चाइल्ड हॅज डेस्टिन when he has come in this particular on this earth, and here the Lord has destined his destiny also. So who are we to come and unnecessarily intermingle with his life? Our duty as a parent is to guide him. If he listens or she listens, very good. Otherwise, chalo.
मग आपण जितकं होईल तितकं आपण काळजी घ्यायची, नाही तर त्यांचा मार्ग त्याला उघडा आहे, मोकळा आहे. तसंच आपण हा विचार आहे ना प्रत्येक गोष्टीत करायचा जर केला, की ईश्वराने आपल्याला कुठली गोष्ट ज्या वेळी कुठल्याही गोष्टीच्या मागे ईश्वराचं अधिष्ठान येतं, ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचतच नाही, पण आपल्याला त्याचा त्रासच होत नाही. प्रत्येक गोष्टीत विचार करते, हे बाबा ईश्वराने या भूमिकेत मला ठेवलंय, बघूया काय करावं, काय होईल ते. आणि मग हळूहळू आपली भक्ती पण वाढते, आपली साधना वाढते, आपली मनशांती वाढते, आणि सगळ्यात महत्वाचं हेच तीन जर वाढले तर आपली प्रकृती पण सुद्धा नंतर सगळं त्रास सुरू होईल. ओके ना गीता, बरोबर आहे का? येस सर, पटते का नाही पटत आहे? पटतंय सर. पुढे पुढे घे. अरे झालं काय? अरे नेक्स्ट. थर्ड वन कोणाकडे पुस्तक आहे त्यांनी आता वागेश्वर आहे का पुस्तक? मराठी आहे? मराठी आहे. इंग्लिश लोक मराठीतनं वाचून मग आम्हाला काय सगळ्यांना त्यांना फॉलो नाही करता. रवीच वाच, मग काय कोण दुसरं वाचू का? वैभव जे वाचा, तुम्हाला वाचता येईल? हो, हा चालेल. मीन्स ऑफ लिबरेशन पासून वाचायचं ना? नाही, रिअलायझिंग द इम्पॉर्टंट, सॉरी वर्स 3 पेज. पण मीन्स टू लिबरेशन ना, राईट? माझ्याकडे पुस्तक जुनं आवृत्ती आहे. पहिलं शब्द काय? रिअलायझिंग द इम्पॉर्टंट. रिअलायझिंग दॅट रिझल्ट्स आर इम्परमनंट, सॉरो गिविंग. ओके, realizing that results are impermanent, sorrow giving, and obstruct progress. Can man give up action? Since man cannot live even for a second without action, this is not possible. It is indeed a strange situation. He can neither give up actions nor can he find everlasting happiness as a result of these actions. The action seems to get him into more and more bondages. This being the case, what should he do? The answer is given in the following verse. Ishwararpitam nechaya kritam chitta shodhakam mukti sadhakam. Very good. Karma, action. Ishwara, the Lord. Arpitam, dedicated to. Na ichchaya kritam, done without desire, attachment. Chitta shodhakam, purifies the mind. Mukti sadhakam, and is an aid, means to liberation. Actions done with an attitude of dedication to the Lord without attachment to the result purify the mind and are a means to attain liberation. Vachu pude. Actions are not binding by nature, and hence it is not the performance of action that we fear. The fear, joy, or sorrow arises from the result of action. So we need not give up actions. Also, we cannot give up actions. Action is the very insignia of life. Only a dead body does not act. Since actions need not and cannot be given up, can we then renounce the result of actions? This too is not possible, since results are inevitable once actions are performed. Then how can we get out of their bondage? Answering this question, Ramana Maharshi says that action performed without desire for the results frees us from bondage. This seems an impossible and impractical philosophy to follow, since man cannot perform any action without a desire. वाचू पुढे. हो, Here it ठीक आहे. becomes थांबा खूप होईल, खूप होईल ना. इतकं ते इंटरेस्टिंग घेतले तर पुढचं काय होतं असं लक्षात नाही येत. काय नाही है ना. See, action is done with an attitude of dedication to the Lord without attachment. Every action which you do, काय आपण प्रत्येक कर्म करतो त्या कर्मातनं रिझल्ट येतच. ओके नाही. काय तरी काही काम केलं, आपण अभ्यास केला की त्याची परीक्षा आली, करायला लागते. तर परीक्षा आली संपते का? परीक्षांचा रिझल्ट येतो, तो महत्वाचा असतो. आपण स्वयंपाक करतो, कुठल्या स्वयंपाकाची प्रक्रिया सुरू करतो, कर्म आहे. पण त्या स्वयंपाकातनं त्या कुठलं तर पक्वान आहे ते व्यवस्थित तयार होतं, ते बघ त्याची ते निष्पत्ती आहे. The fruit of that, whatever the karma you are doing is that whatever the dish you have cooked, isn't it? प्रत्येक आणि then our problem is what? When the results come, the attitude of mind is the problem. आपण कर्म केलं तर काय ना काहीतरी त्याच्यातनं फळ येणार की नाही, काय करा तुम्ही.
आपण दिवस रात्र काम करतोय, घरातलं काम करतोय, काय जे काय काम करतोय त्याच्यात काय ते फळ येणार. पण ते फळ आल्यावर हे असंच का आलं किंवा हे असं का झालं, हा जो प्रश्न येतो आणि मग त्याच्यात जे चलबिचल होते मनाची आणि अस्वस्थता वाढते, हेच हे वाईट आहे. आपल्याला कळत नाही का हे केल्याने त्रास होणार आहे, तरी आपण तो करतो की नाही. कितीतरी गोष्टी आहेत आपण करतो, जाऊ दे काय होतं बघूया बघूया. आणि मग काय होतं की नंतर आपल्याला त्यात त्रास होतो, मग ज्या गोष्टीत त्रास होतो मग ते करावं का. साधी गोष्ट आहे, आपल्याला काहीतरी देवाचं म्हणायचं असेल आणि त्यावेळेला सपोज मोबाईल समोर असेल, समज आपलं सगळ्याच उदाहरण, तर सहज बघू काय काय व्हॉट्सअपवर मेसेजला बघू काय, त्यानंतर ते बघता बघता त्याच्यात इतकं आपण बुडून जातो किंवा आपल्याला जे करायचं ते राहतं बाजूला आणि नंतर अर्धा तारे आपलं काम राहिलं, संपलं. इतके साध्या साध्या आपल्या हे टेम्पटेशन आहेत ना आयुष्यात, आकर्षण आहेत छोटी छोटी, आणि आपल्या त्यांनी काय होते आणि ग्रहित धरतो आपण. ग्रहित धरणं हे भाग खूप वाईट आहे आयुष्यात. नेव्हर टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड, नेव्हर. आर लाईफ, आर रिलेशनशिप्स, आर रिलेटिव्स, आर नियर अँड डिअर वन्स, आर करिअर, नेव्हर, व्हॉट एव्हर इट इज इन लाईफ, नेव्हर टेक इट फॉर आर स्पिरिच्युअल प्रोग्रेस. हा मी करतोय आता माझं विल, आर बॉडी, आर हेल्थ, रिमेंबर कधी काय होईल ना काही सांगता येत नाही. म्हणून जो सतर्क असतो ना त्याला बाकीचं मग तो इफ इज वन पर्सन अलर्ट अँड विजिलंट, he alone can rise. And then therefore that attitude of acceptance, जी येतं ते I accept is the Lord's wish and go ahead. That is the best solution. मग ते सांगितलं निष्काम कर्म काय सांगितलंय की I do an action, from the action I will get a result, but in that result if that attitude of acceptance is there, Lord, yeah, I have done this action to the best of my capability and I have got this result and I accept it as as a प्रसाद. प्रसाद आपण जातो का देवळात, एखाद्या देवळात गेला, ओ गुरुजी प्रसाद द्या, त्याने एकाला बाजूच्या समोरच्याला नारळ दिला, बाजूला चिकू दिला आणि आपल्याला तुळशीचं पान दिलं. हे काय म्हणे पंक्तीभेद करताय, मला तुळशीचं पान आणि ह्याला नारळ दिला आणि हिला चिकू दिला असं म्हणतो का. काय म्हणत आपण प्रसाद भावनेने ते घेतो, तीर्थ असेल ते घेतो, प्रार्थना करतो, विषय संपतो. तसं ईश्वराच्याकडे गेलो की आपल्याला ईश्वर, आपण कर्म करतो जे काय येतं ते ईश्वराने आपल्याला प्रसाद दिल्यामुळे आपण त्याचा स्वीकार केला तर त्रास होणार नाही ना. प्रत्येक बाबतीत आपला अहंकार मध्ये यायला पाहिजे, मी म्हणजे कोणीतरी आणि माझ्याप्रमाणे जग चालेल पाहिजे. जग आपल्याप्रमाणे कधी चालत नाही, कधी चालत नाही. आधी आपण नव्हतो तेव्हा पण चालत नव्हतं, आपण तेव्हा पण चालणार नाही. मग आता मध्ये जे काय टिकोजी राहतो 70-80 वर्षासाठी आलाय, मग तर कशाला किती महत्व द्यायचं. ज्या व्यक्तीला आपल्याला जन्म का घेतलाय त्याचं प्रयोजन माहिती असेल तर तोच अध्यात्मावर पुढे जाऊ शकतो. नाहीतर ह्याची ही ऍटिट्यूड म्हणजे काही काही लोकांची ऍटिट्यूड माझ्या माहित नाही कसे, की अरे हे केलेलं बरं असतं, आपल्या देवात गेलं, नमस्कार केला, जप केलं की बरं असतं, म्हणजे आम्ही इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे. जास्ती नको जाऊ तिथे, नको त्रास होतो. आणि एक लायब्ररीत एकदा गेलो होतो बरं का, आणि सत्यसाईबाबांचं तेव्हा खूप जोरात होतं, म्हणजे मे बी 1985-88 आणि ते पुस्तक, ते एक त्रिमूर्ती साई म्हणून पुस्तक रसिक साहित्यामध्ये समोर होतं. तर एका बाई, त्या बाई म्हणाले छान पुस्तक वाचा, चक्रफळ वाचा म्हणाले. तेव्हा लोक माझ्या शेजारीने घेतलं होतं, त्या फोटोत आली होती आणि काय झालं म्हणजे विभूती आली, त्या फोटोत त्या पुस्तकात विभूती आली. काय झालं तर म्हणजे माझा विभूती, म्हणजे लोकांना चांगला ईश्वराने आशीर्वाद दिला तरी त्याची भीती वाटते है ना. ते गणपती दूध पित होता मध्ये कधीतरी, काय तरी मी नव्हतं त्यावेळेला, मी गावाला गेलो होतो मला माहित नाही. त्यावेळेला पण लोकांनी, काही काही लोक घाबरली, काही काही लोकांनी श्रद्धेने हे केलं. बरं गंमत कशी आहे माहिती का, आपलं मन काय, अरे माझ्या घरात भूतडकी झाली, तर गणपतीने दूध पिलं, असं कसं होईल ना. त्यामुळे ना आपलं मन वन साइड आपलं, नाही तर वी आर डिस्कसिंग हॅबिट ओनली, लास्ट चॅप्टर हॅबिट. लेट अस फॉर्म्युलेट दॅट हॅबिट टू टेक एव्हरीथिंग पॉझिटिव्ह, स्टार्टिंग फ्रॉम माय सेल्फ. प्रत्येक गोष्ट लेटेस्ट टेक इट पॉझिटिव्हली, मग त्याचा त्रास होणार नाही. सारखं त्याच्यात मला असं काय झालं, मी काय केलं होतं, माझं काय प्रारब्ध आहे, मी कर्म चांगलं केलं तरी असं माझ्या आयुष्यात काय घडतंय, होऊ दे ना, काय घडतं ते घडू दे ना, काय फरक पडतोय. किती वर्ष जगणार आहेस तू, एक्स इयर्स, आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती, त्या अर्ध्या वर्षात झोपड्यात जाणार आयुष्य, त्यात अर्ध आयुष्य तुमचं ह्याच्यात जाणार आहे काय, जेवणात आणि उपजीविकेसाठी ह्याच्याकडे राहिलं किती, 10-20%. त्यामध्ये कशाला त्रास होतो, तेव्हाच नाव घे ना. Let us try to sin as far as possible, remain maximum time in the company of the Lord, in the sense that not
reading scriptures all, but in your thought process. If you're cooking, do your japa. If you're taking a bath, do your japa. If you're walking and going to the market, जप कर. तो आपला जप सारखं चालू पाहिजे ईश्वराचं चिंतन. मग ते अंतर्करण शुद्ध हळूहळू then the purity of the mind will come. See, once you start taking the they म्हटलं ना that I told you ना, प्रेम गलियाती साकरी तामे दोनों समाय, एक मैं या एक हरि, दोनों रह ना पाए. If that lane of love or devotion is so narrow that only one person can remain in it, either me or the Lord. If I am there, the Lord will not be there, and if the Lord is there, I will not be there. Therefore, if you start taking the name of the Lord slowly, 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 after what happens that He takes over you, and at the end, the work or the karma or the actions which are being happening around you, you see a miracle in it that the things are going so smoothly. Why? Because He has taken the care of your life. Try. आपलं मी पण बाजू करून जर एकदा काहीतरी प्रयत्न करा. तुम्ही काहीच नाही तो देव माझ्याकडनं काय करतो बघूया. Let us see, bear witness to see how the Lord will do. Like I told you the story of Tapon Maharaj na. Tapon Maharaj एकदा गेले अगोदर काशीला, and he for 2-3 days was going on in that thing, and he had nothing to eat, and he stood in one place, and then he just had a thought came in the mind. But in the remote place, how will the Lord take care of me? Let me see. बघूया ईश्वर माझ्याकडनं हे कसं करून घेतो, कसं माझी मदत करून. Let me see. Let us see. He said. And then what happened? He got surrounded by dacoits. And the dacoits saw that he was a Mahatma. कुछ था ही नहीं. There was nothing to steal from him. And they saw that he is hungry. And so they got so much, they had a pity on him, and they had some potato which are mashed and boiled. They gave it to him. But in that remote place also, the Lord could take care of him. मग आपल्याला दिवस आता घेत नाही का काळजी, हे की नाही, हे आपल्याला समजायला पाहिजे. कंटिन्यू रमाकांत. माझा हे दिसत नाही का व्हिडिओ, काहीतरी झालं असेल. There is one song in Chinmay Mission, I don't know. Chanchal man nitya dhyan japa kar jai jai ram sita ram. I don't know where you have heard it, but there is one bhajan. I have not heard. Oh, Chanchal man Nitya dhyan japa kar jai jai ram sita ram. There is a big song. I'll send it if possible. Yes. There's ना, see, everything is a play of mind only ना रे. आपलं मन कसं तसंच. आणि if the mind is good, how can the mind be good if you entertain good thoughts? How can you entertain good thoughts? Again, that circle is there. It's not a vicious circle, it's a circle that you as far as possible remain in the company of the good holy. In what sense? Not in the physical presence, but read scriptures like Mahabharata, Ramayana, तुलसी रामायण किंवा तसंच what ज्ञानेश्वरी किंवा दासबोध, काहीतरी एक ग्रंथ आपला चालू असू दे. काही नाही ना, if you don't like that also scriptures, read autobiographies of great Mahatmas, stories of that. That also will help. So many books are there. Last time I told the autobiography of Yogi Katha. Hey, that if you have not read, I am again and again telling you, if you have not read autobiography of Yogi, please read it. It is in Hindi, Marathi, all languages. That will increase your faith multiple times. At least 40 times your faith will increase in the Lord. Once read it if it's possible. Ramakant posted also that time PDF many 2 years back. But if you have not read it, please read it. Okay, continue, Ramakant. Here it becomes necessary to understand the meaning of the word desire. On inquiry, we understand that the result or the desire for the result is not the real cause of sorrow. We become sorrowful because we always want to attain a particular and specific desired result alone. On giving an examination, we wish to pass. This is a common desire which prompts action. However, if a student insists on getting a first class and he gets a second class, he will become unhappy even though he has passed. Another student, not expecting to pass, passes and becomes elated. This shows that the cause of sorrow is not the examination result or the desire to pass, but the insistence, that is duragraha, on a particular and specific result. This insistence
is called attachment, which is the main cause of bondage. We should keep this in mind that the proper performance of action alone is in our hands. The results are gained according to various God created laws. Therefore, the insistence that I should always get desired results alone is futile. Only one candidate can win the election. All cannot get the desired result. Hence, act we must and to the best of our ability, but free from the shackles of false expectation and insistences. The phrase done without desire indicates this. To renounce false insistence is the lesson taught here. We get attached to the result because we feel we are independent, self sufficient doers of actions. This notion is called the ahankara or ego. The doer becomes the enjoyer, and so the individual becomes naturally attached to the results. The first verse itself proved that this doership notion is false. In order to renounce the doership notion, the attitude of dedication to the Lord is advised. Insistence of the fruit. बोलो, you just tell now. तुमको बोले. You tell me what you have followed. Anybody? When it will Yes. come is not in our hands, but whenever it comes also, what happens is we want it in a particular way only, in a particular quantity, in a particular form. That's the problem. To accept the Right. result as whatever it comes should Hmm. be our case. Right. Like he gave the example Right. beautifully that the results will come out after the exams, but somebody Yeah. is expecting some particular grade or particular marks, Rank. yeah, rank. Uh, That causes problem for him because he's not got that expectation. right. And insistence, expectation and insistence. Expectation also is okay. Hmm. I wish to expect it for 90%. That's okay. But insistence will give you problem. Hmm. आपला आग्रह असतो ना, हे असंच माझ्याप्रमाणेच गोष्ट घडली पाहिजे. Hmm. घडलीच पाहिजे. चव आहे ना, तो खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. खूप प्रॉब्लेमॅटिक. तुम्हाला आपल्या गोष्ट असंच पाहिजे आणि मग नाही झाली की मग त्रास कोणाला होतो सांगा बरं. जो करणार आहे तो निघून जातो. जर कारण भोगतो कोण? तुम्ही. त्रास कोणाला होतो? आपल्याला. मग ज्या गोष्टीचा मला त्रास होतो एवढं कॉमन सेन्स नाही का माझ्याकडे, की ज्या गोष्टीचा मला त्रास होतो त्या गोष्टीपासून आपण दूर राहावं. मला समजलं की मला मिरची खाली की त्रास होतो. मिरची खाऊ नको ना. तर त्याला काय एखादी खाल्ली तर मग सफर. सी यू कांट डू समथिंग अँड देन थिंक ऑलवेज एक्सपेक्ट अ मिरेकल. काय व्हायला नको, देव बघून. The laws of nature are bound. But this said ना that is God created laws will have an impact on you. आगीवर जर तुम्ही हात धरला तर तो भाजणारच आहे. देव माझा आहे, देव कसा हात भाजणार बघूया. तर मूर्खपणा केलं तर काय करणार? तुझं दुसरं मन म्हणते ना, दुसरं लोक सांगतायत ना, लाईक दॅट शंकराचार्य स्टोरी. अदर पीपल आर टेलिंग यू ना, डोंट पुट युअर हँड दॅट विल गेट बर्न. त्याच्यात देव तुम्हाला सांगतोय ना, तू तुझ्यातलंच काय डोकं अहंकार घालतोय. गुरुजीने इतकं छान सांगितलंय ना त्याच्यामध्ये, की इतकं सिम्पल आहे, खूप कॉम्प्लिकेटेड काही नाहीये, पण आपण त्याच्यात कॉम्प्लिकेशन करून घेतो. ओके. आणि आता ते इलेक्शनच्या याच्यातच इलेक्शनचं एक्झाम्पल दिलं. ओनली वन कॅन्डिडेट कॅन विन द इलेक्शन. सगळे जाऊन नारळ फोडतात, सगळे देवात जातात, सगळं करतात, पण कोणाला मिळणार? कोणाला? एकालाच मिळणार आहे ना. त्याच्याने गौरव झोपला का? दिसत नाहीये म्हणून विचारलं. The phrase done without desire indicates this. आपल्या हातात फक्त कर्म करणं आहे, त्याच्याकडे फोकस असला पाहिजे. परफेक्ट. कर्म करे बघा, ईश्वराने आपल्याला काहीतरी, आपण जन्म घेतला तर आपल्याला काहीतरी कर्तव्य कर्म दिलेली आहे, आणि ती जी काय दिलेली आहेत काही असू दे, त्या कर्मात आपल्याला मुक्ती मिळणार आहे. घरदार सोडून संन्यास घ्यायची काही आवश्यकता नाही. काय करणार संन्यास घेऊन? आपल्याला सकाळी उठल्या कमोड लागतो, तिथे काय करणार मानस सरोवरांचं गेल्याचं जाऊन?
प्रत्येक ठिकाणी आपल्याला म्हणून आपल्या गुरुदेवाने मेडिटेशन सांगितलं या द कॉर्नर ऑफ युअर होम or your prayer room itself is Himalaya. Need not go anywhere. Sit there at a place, create an atmosphere of serenity, peace, and then try to meditate. Your mind will automatically rise. You need not go anywhere. खायची बैसणी करा एक चित्त म्हटलंय ना. एका ठिकाणी बसून ईश्वराचं नाव घ्यायला कुठे कशाला जायला लागतं मला सांगा बरं. देवाचं नाव घ्यायचं कुशाला कुठे जायला लागतं. नाही नाही ते स्थान जागृत आहे आणि तुमच्यातलं काय आहे. The desire is one thing, and also the recognition that it comes with the result that I'm asking for or expecting when I'm doing that action. I think that also affects us, and we are in such a stage that we are trying to be on that path, but that hurts more because when we realize, oh my God, why am I expecting to do when doing that? Absolutely. And then I'm feeling that guilt. Yeah. What you are saying is it becomes more sensitive, and this sensitivity leads to problems. That असे निगरगट्ट असेल तर बघा एका निगरगट्ट असेल काय जग मारत नाही काय फरक पडत नाही आणि एकदम पोचलं असेल त्याला पण प्रॉब्लेम नाही. हे जे मधलेच नाही आपले मधल्यांचं सारखं ते होत असतं. Like the middle class is like that. We are not here, not there. हा त्रिशंकू अवस्था असते आपली. झाड निकडतं ना धोबी का कुत्ता घर का ना गाठता इधर रहेगा तो चलेगा. आता इथे असं अशी गमत झाली ना आपल्याला परत मागे जाते मग आमचे गंदे मला सांगायचे काय का वागेश्वरी. मला एक आठवलं की ऐकू येतोय ना आवाज. स्वामीजींनी ना स्वात्मानंदजींनी बालविहार कॅम्प होता त्यावेळेला टार्गेट दिलं होतं 1000 मुलं आणि पॅरेंट्स मिळून सगळी संख्या झाली पाहिजे विभूतीला. मला माहित नाही म्हणे सगळ्यांनी कामाला लागा तर सगळ्या सेवकांनी आणि खूप त्याचं हे केला होता प्रचार केला होता वगैरे वगैरे सगळं झालं पण 788 मुलं आणि पेरेंट्स मिळून आले होते आणि सगळेजण करत होते. आता भीती वाटत होती की अजून एवढे प्रयत्न करतोय पण एवढीच झालीये संख्या आता अजून येत नाही म्हणून सगळे अस्वस्थ होते. आणि स्वामीजी इतके मोठ्यांनी हसले आणि अरे टार्गेट तर फक्त आपल्याला आपण प्रयत्न करावे म्हणून आहे ते किती व्हायचे ते नारायणाची इच्छा आहे म्हणे. याचा अर्थ तुम्ही करू नका असं नाही आपण करावं म्हणून हे टार्गेट ठेवलेलं आहे पण त्या टार्गेट मध्ये अडकायचंय आपल्याला असं. आपकी बार 400 पार तेच येते 400 पार टार्गेट आहे ते गंमत आहे अशी काय प्रॉब्लेम नाही. तरी काय सांगत हा आम्ही गंधमाला पण तसंच ठेवलं होतं त्याचं पण तसंच ठेवलं होतं 1 कोटी ठेवलं होतं ते 2 कोटी झालं. त्यामुळे ते असं म्हणजे टार्गेट ठेवायला पाहिजे आपण काही ना काही छोटे छोटे टार्गेट आपण ठेवलेच पाहिजेत. त्यामुळे कमीत कमी माझा 1 लाख जप व्हायला पाहिजे महिन्याला 6 महिन्याला 3 महिन्याला असं काय ठेव ना टार्गेट. लोभ असावा तर जपाचा म्हणाल नामाचा आणि वही मेंटेन करायला किती आज किती झाले आज मी 10,000 केले आज मी 5,000 केले आज 2,000 केले आज काहीच केलं नाही आजचं बॅकलॉग उद्याला ठेवलंय. काहीतरी कुठेतरी हिशोब असतात ना की आपल्याला ते प्रेरित करते. इट हेल्प्स यू इट व्हॉट यू से इट इन्स्टिगेट्स यू इट एनकरेजेस एनकरेजमेंट मिळते आपल्याला की अरे माझं इतकं झालं आता मला इतकं करायला पाहिजे करूया. एक कुलकर्णी म्हणून माझा मित्र होता वर्ष झाली तेच किती वेळा सांगितलं तुम्हाला त्याने आम्ही किती वर्षा म्हणजे जवळजवळ आम्ही 20 वर्षात होतो त्यावेळेला त्याने एक वही आणलं त्याची पुस्तक वह्या मिळायचे तर तुषार इकडे आणि बसलो होतो दत्ता जेव्हा म्हणजे बघ 13 कोटी रामनाम जप झाला नाही 13 कोटी किंवा 6 कोटी झाला की आपल्याला मुक्ती किंवा ईश्वर दर्शन होईल. आता आपलं वय किती 20 आपण जवळजवळ 70 वय जाऊ आपलं 50 वर्ष आपल्याकडे हातात आहे त्यामुळे रोज किती जप करायला पाहिजे सगळं डिव्हिजन करून आणलं होतं. तर असं करून ते म्हणाले की रोज 13,500 जप झाला तर आपल्याला वयाच्या 60-70 पर्यंत तुमची 13 कोटी किंवा होतील काय. म्हणजे ते गंमत केलं नाही केलं पण एवढं करायची तरी बुद्धी झाली ना आपण ते पण करत नाही. करतो का नाही आपण आपलं काय आपलं ना आपण पोत मध्ये आलोय जर पलीकडे जाता येत नाही ना अलीकडे जाता येत नाही काय करायचं ते समजत नाही अशी अवस्था आहे. आपण गंधमारीच सांगतो गंधमारी सांगितलं we try to float here but नाही we are in the middle of drowning or we're going to go the other side middle of the river not doing what to do now. If you are coming back also is the same effort going forward also the same effort so why not put the full effort and go on the other side.
That's better. Yeah. That is better. That is practical also. That is helpful also, and that is what expected from the Lord also. The problem is we try to stay in the middle so we can have a connection of this side also and a little bit of that side हा also. ते नाही होत रे, असं नाही होत. दोन्ही डगरीवर That's पाय ठेवून तुम्हाला काय होणार नाही. Like Gurudev said just now, what Guruji said just now, that if you have to go higher, you have to the lower step you have to leave. खालची पायरी सोडल्याशिवाय वरच्या पायरीवर जाता येतं का? नाही. मग त्याग करायलाच दुसरा जन्म नाही ना, अजून एक त्यागात जन्म घ्यायला लागेल. अच्छा नाही, आम्हाला नाही लागणार. गुरुदेव आले त्यात कोणाला काय जन्म काय कॉन्फिडेंटली सांगतोय. जाऊ दे. कसं असतं माहितीये का, की एक पायरी सोडली की दुसरी पायरी आपण जातो तेव्हा गेट ओव्हर द लोअर. आणि काय होतं गेट ओव्हर द लोअर म्हणजे काय, आपल्याला जे काय असतात ते लोअर टेंडन्सीज ते ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या वेळेला त्यागात शांती राहण्यानंतर म्हणतो. वेन यू त्याग केला, त्यागाला काय म्हणतात, सॅक्रिफाईस. इन सॅक्रिफाईस इटसेल्फ विल गेट द फ्रुट्स, बेनिफिट्स. है ना. आपण सॅक्रिफाईस किती करतो, काय करतो. बघा ना, तुमचा आनंद कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला यश मिळतं त्यावर तुम्ही किती त्याग केलेला असतो. एक गुरुदेव काय वकिलाकडे गेले होते. ही वॉज अ वेल नोन ऍडव्होकेट ऑफ दॅट टाइम इन लखनौ. Gurudev told him, I want to become an advocate like you, a lawyer and famous advocate, because I've done my law. He said, you can never become. Simple, within 18 hours a day, I have not watched a movie for last 30 years. This is one thing. And 18 hours a day, I am totally engrossed in the books of law. I have no life, different life left for me. Can you do that? Says no. Then how can you become? Even if you see the famous singers, sportsmen, they have sacrificed so many things to attain that goal. Unless and until you sacrifice. त्यागात शांती मिळतं. कोण बोललं? अर्चना, गीतामध्ये आहेत ना, अरे का त्यागात आता शांती. त्याच्यात तू आत्ताच आलीस का? नाही सर, मी आहे. हो का? मग मगाशी आता ते सांगितलं त्यागात शांती राहण्यानंतर म्हटलं ना आता. त्यागात unless until you sacrifice, you cannot get the peace. त्यागात शांती राहण्यानंतर म्हटले की नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण त्याग करत नाही, आपल्याला वाटतंय, कारण ज्यावेळेला आपण वाटतं त्यागाने तुम्हाला शांती 100% मिळणार आहे, असं म्हणू नका मी इतकं त्याग केला तर काय मिळणार आहे. आणि म्हणून मी त्याग केला की त्याचं काय परत अपेक्षा आलीच बघा. म्हणून जप जेव्हा करतो तर निरपेक्षपणे कर. जप तुझ्यासाठी करायचं, मला काही नकोय. हा ते एकाने उदाहरण सांगितलं. एक कोणतरी आहेत, त्यांचे ते स्वतःच त्यांना साईबाबाचं दृष्टांत होतो. तर ते ह्याच्यामध्ये चालले होते, त्यांना स्वप्न पडलं आणि कारमध्ये कुठे बुडापेस्टला, म्हणजे त्यांना झोप लागली तर तिथेच त्यांना स्वप्न पडलं आणि शिर्डी दिसली त्यांना. आणि शिर्डीच्या तिथे साईबाबाचं मोठ्याच्या मोठ्या मूर्ती दिसली, आपली आजी आहे ती, आता आहे ती. आणि म्हणजे प्रत्येक जण येत होता, तो साईबाबा तिथे पादुकान जेव्हा जात होता, ती वॉज गोइंग थ्रू अ पॅसेज. आणि म्हणजे तिकडे बाहेर पडत होता त्या पॅसेज, ती वॉज टोटली गेटिंग प्युरिफाईड, स्वच्छ होऊन येत होता बाहेर. आणि त्याच्यात तेही होतं, हे सारखं दिसतं. सगळे येतात जातात, सगळे स्वच्छ होऊन येतात, सगळे स्वच्छ होऊन. म्हणजे त्यांचा सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही ज्या वेळेला कुठल्या तरी पवित्र ठिकाणी जाता तेव्हा त्या शक्तीने तुम्ही पवित्र होऊन येता, पण ती शक्ती पुढे टिकत नाही. टिकते का? नाही. ते म्हणाले ना की रामकृष्ण परमहंस एकदा गंगेच्या काठी बसले होते, गंगेत जे स्नान करतील ते पापमुक्त होतील. पण म्हणे का असं होत नाही, तू सगळे इतके तर हजारो लोक करतात का, तर बघूया ना आपण. म्हणजे बसले तर तेवढ्यात शंकर पार्वतीची गोष्ट सांगत होते. तर ते म्हातारे बसले तर म्हणाले तेवढ्यात लोक आली, त्यामुळे यावं ह्याला बघा ना काय आहे. मी माझी बायको ऐकुलती काय, मला कोणी आधार नाही, माझ्या मरायला लागली. पण त्यांनी सांगितलं की ज्यांनी कोणी पाप केलं नसेल त्यांनी त्याच्या हाताने त्याला पाणी पाजलं तर तो वाचेल. एवढे हजारो लोक येतात गंगे स्नान करून, कोणी एक पण आलं नाही पुढे. दुपारपर्यंत थांबले, संध्याकाळपर्यंत थांबले, शेवटी एक शेतकरी आला. आणि मग त्यांनी जेव्हा स्नान केलं तो आला, तर त्यांनी तिच्या म्हणजे महाराज मी घालू शकतो म्हणजे कसं काय, तू तर काय कर म्हणून मी आता करतो मी बरोबर, पण आता गंगा स्नान केलं मी पापमुक्त झालोय आता, मग मी त्याला जल देऊ शकतो. अशी आपली भावना आहे का, दृढ निश्चित आपल्याला श्रद्धा आहे का, की आपण त्या ह्याच्यात ईश्वराच्या स्थानी गेलो की आपण पवित्र होतो, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपण परत हे घेऊन परत ओझं घेऊन येतोच, माझा बारा झाला बहुत आपल्या विचारायचं चाललेलंच सारखं ते पुनरपी जननम मग म्हणतोय पुनरपी जननम पुनरपी होणं. एनिवे वाच रवी, काय असेल तर बोला, नाही तर पुढे वाच. एक मला बोलायचं आहे. बोल गंधे ना. महाराज म्हणजे काय सांगत राहिले सांगायचं. हा
गंधे महाराजांचं काय सांगणार होतं ते सांगायचं राहिलं. गंधे महाराजांचं त्यांनी सांगितलं होतं मला की मी आता वकिली करते, आता वकील मला मजा वाटत नाही, काय करू आता, मला नको आता वकील आहे, काय लोक सारखं खोटं बोलायला लागतं, खरं खोटं करायला माझे काय पिंड नाही, आता काय करू. ते म्हणाले वकील साहेब की तुम्ही आता हे आधी विचार करायला पाहिजे होता, आता तुम्ही मध्ये पोहत आलाय, आता जर मागे येता येते का नाही, पुढे जाता आता काय करायचं, पुढे जायचं. आता जाताना फक्त एवढं करा की शक्यतो कुठल्या खोट्या गोष्टी करू नका आणि जे काय तुम्हाला उत्पन्न मिळतं त्यातले 10% 12% दान करा किंवा त्याच्या चांगल्या कार्यासाठी ना. पुढे कोण वाचतंय रवी? I think Vaibhavi wanted to say something. हा सॉरी, हा वेगवेगळा. नाही, मला हेच म्हणायचं होतं की म्हणजे कसं असं होतं सारखं की कळतं पण वळत नाही. म्हणजे इतनी स्टडीज करते हैं, पढ़ते हैं, उस वक्त पढ़ते वक्त ऐसा लगता है कितना समझ में आ गया, ये बहुत इजी है, ये अब आ गया दिमाग में, लेकिन जब वो ऍक्च्युअल सिच्युएशन आती है तो तेव्हा सगळं फेल होऊन जातं. असं वाटतं आपण काही वाचलं नाही, आपल्या डोक्यात काही केलं नाही, असं म्हणजे ते तशी फिलिंग येते की आपण पुन्हा तसेच वागलो, एवढं शिकलो तरी ते का तसे वागलो, असं प्रश्न येतो काय माझ्या होतं माहितीये का, काय होतं माहितीये का, ते माझ्या बायकोला बरोबर माहिती. आता माझे 15 दिवसात ते सगळं माझं बाहेर पडलं, अध्यात्म काय विचार करतो, काय करतो, सगळं बाहेर एका दिवसात बाहेर आलं. का की आपण आहे ना, आपलं प्रॅक्टिकल, आपण आपली श्रद्धा कमी पडते. सगळ्यात महत्त्वाचं, श्रद्धा खूप कमी पडते. आणि श्रद्धा कमी पडल्याने आपलं बाकी सगळं फाउंडेशनच वीक होतं ना. याच्या ईश्वरावर पूर्ण श्रद्धा आहे, त्याला काय कशाला डोक्याला ताप करून गेलो सांगा ना. करता करविता तो आहे. म्हणजे काय करते का, ज्यांनी चांगलं केलं वाईट केलं तर तो बघेल, जर वाईट केलं असतं त्याच्यातनं ते काय मला त्याची शिक्षा मिळेल आणि ते बघेन बाहेर पडेल, चांगलं केलं त्याचं फळ मिळेल. आणि गंमत काय, आपल्याला आपण स्वतः इन्व्हॉल्व्ह करायचंच नाही. करता करता तो म्हणते की सगळं बर्डन ऑफ प्रूफ लाईज ऑन हिम, बर्डन ऑन ऍक्शन लाईज ऑन हिम. मग काय त्रास होणार नाही. विचारायचं येऊ दे ना, विचार मनात विचार येणारच ना. रस्ता आहे, रस्त्यावर लॉरी ट्रक जाणार, बैलगाडी जाणार, लुना जाणार, माणसं जाणार, बैल जाणार, गाय जाणार. रस्त्यावर काय जात त्याच्यावर आपला अधिकार नाहीये, पण त्या रस्त्यावर मार्ग काढून आपल्याला पुढे जात आहेत. तसं मनात विचार येतात जाऊ दे ना, येतात तर काय फरक पडतो. मन व्हॉट इज माइंड? माइंड इज अ बंडल ऑफ थॉट्स. हे आपलं जेव्हा आपण फक्त आपल्याला समजलंय तर ठीक आहे. आणि आपल्याला जर जमत असं गुरुदेवांनी सांगितलं, देर आर, यू विल नेव्हर रीच द हायेस्ट इन वन गो. There will be pitfalls, there will be testing times for you, but slowly you'll evolve. Therefore he says spirituality is not evolution nahi hai, is revolution nahi hai, is evolution. हळूहळू तुम्ही पुढे जाता, एका दिवसात होणार नाहीये, पण यू गो ऑन ट्राईंग. म्हणजे सायकल शिकताना आपण किती वेळा पडलेला असतो, पहिल्या दिवशी होतं का सायकल शिकताना? नाही. 8-10 वेळा पडतो, 10 वेळा लागतं पायाला, जखमा होतात. मग त्या शिकतो मग एकदा बॅलन्स झाली की मग आयुष्यात कधीच पडत नाही. असं आहे ते. एवढं फक्त लक्षात आलं तर खूप झालं. आणि आपण जेव्हा आध्यात्मिक आता हे करतोय, स्टडीज करतोय, त्याच्यामुळे आपल्याला हेच तरी समजतंय की आपण चुकलोय, आपण फेल झालोय. पुढच्या वेळेला आपण अलर्ट राहतो की या ही सिच्युएशन आली तर आपण त्यातनं मार्ग काढायचा किंवा कसं रिॲक्ट करायचं ते. आता त्या महात्मांचं एक ते कुठले नाव नाही लक्षात, काय सांगतो त्याचं, राधा मोहन का काहीतरी नाव आहे, महात्मा आहेत ते. हा, प्रेमानंद म्हणून. त्यांची दोन्ही किडनी फेल आहेत, 20 वर्ष झाले तरी ते प्रवचन करतात, खूप छान. त्यांनी सांगितलं एका एक जण आल्यामुळे मी रोज विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करतो, तरी म्हणून माझं असं तर जाता येईल वैभव सांगितलं ते सांगितलं वर्ड टू वर्ड, असं झालं तसं झालं. ते म्हणाले चैतन्य मोठ्याचं की तुमच्या मनात हा विचार आलाय की माझं चुकतंय, हे समजायलाच अनंत जन्मीचं पुण्य लागतं. तुम्हाला समजतंय माझं चुकतंय, कळते पण वळत नाही, ते समजायला अनंत जन्मीचं पुण्य लागतं की तेव्हा तुम्हाला समजतंय. आणि एकदा समजले की, एकदा आपल्याला समजलं की मला डास पायावर बसलाय, मग तेव्हा मी मारू शकतो. माझ्या पायात घुसलाय मग ते काढू शकतो. पण हे त्याच्यात आपला अहंकार इतका बळकट असतो की आपला माणूस काय म्हणतो, he doesn't agree that he is going wrong. मान्यच करत नाही माझं चुकतंय म्हणून. माझं कुठलं चुकतंय, तुमचं चुकतंय, मी माझा सगळं खूप हुशार, माझं काही चुकतच नाही. ज्यावेळेला मला समजतं माझं चुकतंय, एक आध्यात्मिकली खूप मोठी पायरी आहे, ते होऊ शकतं. आणि मग पण पुढे पुढे आपल्याला प्रयत्न करत राहायला लागतं, ते होतं. म्हणजे काही टेन्शन नाही. आज मी काय दिसत नाही मला माहित नाही, माझंच मी दिसतो सांगतो. हे मलाच तो घेऊया, 6-11 मिनिटं झाली, पुढच्याला घेऊ. पण मलाच तो घेतलं नाही मागच्या वेळी. कुणाचं आहे? माइंड. हा, आणि दुसरं कोण आहे?
I think it was Divya. नहीं दिव्या दिव्या 147 was Divya. दिव्या का? दिव्या only. अरे दिव्याने ऍबसेंट आहे ना. बोल रमाकांत. दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत अनंत शोधूनी पाहे. जय जय रघुवीर समर्थ. आपण जे आज केले त्याचं सेम आहे. बोला. Whatever is seen by the eyes gets destroyed at the end. Whatever is created over time, that form also is destroyed. In a moment, all that was is gone forever. All things pass away and nothing remains. Therefore, O mind, search and know only the eternal self. Seek the infinite truth. Learn from the sages kind. That means whatever is in this world we see is transitory. So we should not attach much importance to it. But we should also try to seek the infinite truth. Learn by being in the satsang of people, of the sages. नामाशिवाय जगात काही राहणार नाही. जे काय नाम घेता ते फक्त राहणार आहे तुमच्या बरोबर, साथ देणार आहे. अंग शरीर विकल झाले, प्राण जाणार आहे, त्यावेळेला तुम्हाला हालचाल करता येत नाही, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनात जे नामस्मरण टाकून राहील, नामस्मरण किंवा नामस्मरणावर ईश्वराचं रूप, ईश्वराचे काय म्हणतात त्याला अवतार किंवा ईश्वराचं सानिध्य ते तुमच्यावर असणार आहे. बरोबर आहे ना. तर कधीतरी शेवटी सगळ्याचे उपरती कशात आहे, तर नाशात आहे. जे जे उपजे ते नाश आहे म्हटलं. हे शरीराचं झालं जीवन तर ते एक दिवसाचा नाश पावणार. ज्या वेळेला नाश पावणार त्यावेळेला मनाची स्थिती कशी असणार आहे. माझं मन वक्रमुखले असणार एखाद्या विषयात, तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, माझं राहिले, तू अतृप्त आत्मा असणार आहेस का, अतृप्त होऊन शांतपणे जाणार आहे. तेव्हा झालं ठीक आहे, मला पाहिजे माझं काम झालेलं आहे, मला कुठली इच्छा नाही, पाहिजे तेव्हा घेऊन जा, तोपर्यंत माझं काम चालू आहे. आमच्या स्वामींनी सांगायचं म्हणजे आमच्या अशी अवस्था, स्वामींची सांगतं माझी, आमची अशी अवस्था झाली म्हणे पुरुषोत्तमांना सांगायची. फॅनची अवस्था तशी, फॅन चालू आहे म्हणे आणि आता बंद केलं स्विच, जरी बंद केलं तर 1-2-4 मिनिटात तो चालूच असतो. तसं आता आमचं झालं सगळं. आता जे फिरतं ते ईश्वराच्या कृपेने किती वेळ फिरतं ते फिरतं, ज्यावेळेला थांबेल तेव्हा थांबेल. एवढं आलिप्त असतात. आणि आपला मी मेलं की काय तिकडे सुरू होतं, किंवा मी मेलं की तुम्हाला समजेल. दोन्ही वाक्य घातक आहेत. मी गेलो ना ते तुम्हाला समजेल, किंवा मी आहे ना माझं पुढे कसं होणार. सारखं काय तोच विचार करायचा. जोपर्यंत आहे तेवढं टिकायचं, नाही तर पळायचं. आणि आपलं एक लक्षात घ्या, आपल्याला आता मुलीला जास्त तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्या वेळेला तुम्ही आईच्या आई वडिलांचं घर सोडतो, तुम्हाला कुठेही ऍडजस्ट व्हायचं, तुम्हाला सहज ईश्वराने तुम्हाला देणगी दिली आहे. कुठे तुम्ही सहज जागा इकडे तिकडे अडॅप्ट होऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तसं या तिकडे तिकडे जायला तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार नाही. आमचाच प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. घोडे सगळे आई वडिलांच्या घरात राहतात आणि त्यांचं कुठे जाता येत नाही, काय नाही, त्यांना सगळं पुढचं कोण घेणार आहे. आता पुढचं थांबायचं काय करतो. फुटे ना तुटे ना चळे ना ढळे ना, सदा संचले मी पण ते कळे ना, या एक रूपास दुजेन साहे, मना असंत आनंत शोधून पाहे. मी वाचतो हा अर्थ वाचून तर बघूया मग काय. तो देव फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही, सर्वत्र तो कोदाटला असून मी पण आहे तोवर मात्र कळत नाही. तो एकरूप असल्यामुळे, एकमेव द्वितीय असल्यामुळे त्याला दुजे खपत नाही. असा जो अनंत संत शाश्वत परब्रह्म आहे म्हणा, तो त्याला तो शोधून पाहे ना. त्याच्या पुढे अजून एक श्लोक आहे, जे दासबोधातलं, जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, परब्रह्म ते, जे सन्मुख सर्व काळ, निष्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे. दृश्य आले आणि गेले, परी ते परब्रह्म संचले, जैसे गगन कोंदाटले चहूकडे, जिकडे पाहावे तिकडे अपार, कोणीकडे पाहे ना पार, एक जीनसी स्वतंत्र दुसरे नाही. म्हणजे काय म्हटलं त्याने की तो देव फुटत नाही, तुटत नाही, चळत नाही, ढळत नाही, सगळीकडे आहे, पण मला जोपर्यंत माझा मी पण आहे तोपर्यंत मला कळत नाही.
आणि असा जो ईश्वर आहे त्याला त्याला दुजे पण खपत नाही. तो इतका हा आहे ना, काय म्हणतात त्याला म्हणतात ते पॉझिटिव्ह आहे ना, पॉझिटिव्ह सो मच पॉझिटिव्ह डोंट लाईक एनीबडी एल्स टेकिंग हिज प्लेस. करायचं तर माझ्यावर करायचं, बाकी कोणाचं असं तर मी चाललो असं तर म्हणाले. त्यामुळे त्या दुधा कोणी खपत नाही बरं का. मग त्या अशा शास्त्र पण तो आपल्यावर जर त्याला एकदा पकडलं तो आपल्यावर कायम असतो. सखा, मित्र, पुत्र, जे काय आपण आपल्या नवविधा भक्ती आपण मार्ग स्वीकारतो त्याप्रमाणे, आणि तोच परब्रह्म आपला नेहमी असेल हे म्हणा. आता तरी समजलं तुला, तरी तरी आता त्या ईश्वराचं नामस्मरण कर. ओके. 148 कोण घेते? 148. अगं हे वैभवी, आम्ही ते मनाचे श्लोक घेतो. 148 झाले. तुझ्याकडे मनाचे श्लोक आहेत का? नाही, माझ्याकडे नाहीये आता, इथे नाही. आता नाही म्हणजे तुला पीडीएफ मिळेल किंवा बघ कुठे मिळतील. हो. गीता 148 येते. गीता 148 येस सर. आणि वागीश्वरी 149. हो दिवाळी चालेल. ओके. पोस्ट द प्लेस. वागीश्वरी प्लेस पण घे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. We stand. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly the noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of Lord of Lords, and devotion to the people is the devotion to the Supreme Self. We know our responsibilities, give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat. Hari Om. हरि ओम सगळ्यांना.